welcome to my YouTube channel. Today we are going to discuss about 5 such important things that will help you to speak English better. So without any further ado, let's get started. The first one is tenses. बिलकुल मित्रांनो, टेन्सेस ही खूप महत्त्वाचे आहे. कुठलीही भाषा आपल्याला जर शिकायची असेल आणि व्याकरणदृष्ट्या बरोबर बोलायची असेल तर आपल्याला टेन्सेसची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करावीच लागते. नंबर 2 ची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मॉडेल्स मित्रांनो, या ठिकाणी टेन्सेसला प्रत्येक भाषेमध्ये जेवढं महत्त्वाचं आहे, जसं इंग्रजीमध्ये टेन्सेसला खूप महत्त्वाचं स्थान आहे, तसंच मॉडेल्सला सुद्धा आहे. या ठिकाणी मॉडेल्स आणि टेन्सेस या दोन्हीची तुम्ही जर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश स्पीकिंग करू शकता मित्रांनो. आता या ठिकाणी नंबर 3 चा मुद्दा आहे मित्रांनो, व्होकॅब्युलरी. मित्रांनो, असे म्हणतात की व्होकॅब्युलरी इज द बॅकबोन ऑफ एनी लँग्वेजेस. म्हणजेच भाषेचे हे पाठीचा कणा, काय म्हणतात त्याला, पाठीचा कणा आहे असं म्हणतात. त्यामुळे व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाची आहे. जर आपल्याला पर्टिक्युलर भाषेमधील जर शब्दच माहीत नसेल तर आपण साहजिक ती भाषा समजू शकणार नाही, ती भाषा आपण इव्हन बोलू शकणार नाही. त्यामुळे व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाची आहे. व्होकॅब्युलरी कशी बिल्ड करायची आणि त्याचा वापर डे टू डे लाईफमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर कसा करायचा हे आपण अपकमिंग आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर मित्रांनो, नंबर 4 चा मुद्दा आहे पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच हे काय आहे? शब्दांच्या जाती, ज्या की 8 आहेत हे तुम्हालाही माहीत आहे. इंग्रजी आपल्याला जर बोलायला शिकायचे असेल तर पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागतो. त्याचा आपल्याला पर्टिक्युलरली चांगल्या प्रकारे सराव करावा लागतो. नाउन असेल, प्रोनाउन असेल, ॲडवर्ब असेल, वर्ब असेल, इंटरजेक्शन असेल, प्रिपोजिशन असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये करणारच आहोत. त्यानंतर शेवटचा आणि 5वा मुद्दा म्हणजे खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, क्वेश्चनिंग. बिलकुल तुम्हाला नवीन वाटत असेल, पण जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही किंवा मग आपण जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपल्याला कुठली भाषा अवगत होत नाही असे म्हणतात मित्रांनो. You may have noticed that we ask a lot of questions in our daily life. When you meet some of your friends, so the particular conversation always starts with a question. It means questioning is most important factor while speaking to someone. तर या 5 गोष्टी आपण बघितल्या ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, यांचा आपण बारकाईने अभ्यास येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापैकीच जी टेन्सेस याबद्दल चर्चा करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल आपण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ, याला रीती वर्तमान काळ असेही म्हणतात, याचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स या टेन्सचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे आणि कसा करायचा याबद्दल आपण अगोदर समजून घेऊया. तर बघा, दैनंदिन जीवनातील आपल्या ज्या सवयी असतात, आपण ज्याला आदत म्हणतो, त्या आदत आपल्या सवयी सांगण्यासाठी, युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी, एखादा सिद्धांत असेल किंवा मग आपल्या परमनंट ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपल्या ज्या डेली ॲक्टिव्हिटीज असतात, या सांगण्यासाठी आपण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचा वापर करत असतो. आता मित्रांनो, या काळाची आपण ओळख करून घेऊया. म्हणजे हा काळ कसा ओळखायचा किंवा मग याला बोलताना याचा वापर कधी करायचा. बघा, आता ज्या वेळेस मुख्य क्रियापदाच्या म्हणजे मराठी वाक्याचा आपण विचार करत आहोत सध्या, मराठी वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या शेवटी जेव्हा तो, ती, ते आणि तात हे प्रत्यय लागून जेव्हा येतात, मग त्या ठिकाणी आपण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स या काळाचा आपण वापर करत. जसे की उदाहरणार्थ, मी दररोज शाळेत जातो. ही काय आहे? माझी आदत आहे किंवा सवय आहे, दररोजचं रुटीन आहे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. तसेच बघा मित्रांनो, ती पुण्यात राहते म्हणजे राहते या क्रियापदाच्या शेवटी ते हे प्रत्यय लागून आलेला आहे. तर या ठिकाणी आपण प्रेझेंट इंडेफिनिटचा वापर करणार आहोत. ती पुण्यात राहते. सी लिव्स इन पुणे असं आपण म्हणतो मित्रांनो. तर आता आपण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचा आपण स्ट्रक्चर बघूया, ज्याला आपण अफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर बघणार आहोत. तर याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V1 किंवा मग V5, ज्यालाच आपण
व्ही म्हणजे वर्बला एस किंवा ES लावून बोलत असतो प्लस ऑब्जेक्ट, हे जर स्ट्रक्चर आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण बघूया की कुठल्या सब्जेक्ट सोबत कुठलं वर्ब आपल्याला वापरायचं आहे. तर बघा, या ठिकाणी सब्जेक्ट बघूया, आय, वी, यू आणि दे. हे जे सब्जेक्ट आहे मित्रांनो, यासोबत आपल्याला V1 म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप जे पहिलं आहे ते आपल्याला वापरायचं आहे. आणि ही, शी, इट, नेम यापैकी जर सब्जेक्ट असेल तर त्यांच्यासोबत आपल्याला वर्ब सोबत एस किंवा ES लावून आपल्याला परफॉर्म किंवा बोलायचं आहे. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगणार नाही की ES कुठे लावायचं आणि ES कुठे लावायचं, कारण की स्पीकिंगमध्ये या ठिकाणी आपण एस आणि ES चा जास्त विचार करत नाही, कारण की त्याचा उच्चार स असाच होतो, त्यामुळे त्याचा जास्त उच्चार आपण वेगळा विचार करत नाही. तर एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, जसं की वेक अप ही एक ॲक्शन आहे. वेकअप म्हणजे झोपेतून जागे होणे. तर वेकअप, आता प्रत्येक सब्जेक्ट सोबत जर आपण याचा विचार केला की परफॉर्म करण्यासाठी, जर आपण कसा करणार, आय वेकअप, यू वेकअप, वी वेकअप, दे वेकअप असं आपण बोलू शकतो. पण ही, शी, इट, नेम यांच्यासोबत जर आपण वेकअप हे ॲक्शन फॉर्म परफॉर्म करून आपण याचा जर उच्चार केला तर असं होईल की शी वेक्स अप, ही वेक्स अप, इट वेक्स अप, एखादा प्राणी असेल किंवा मग पक्षी असेल, इट वेक्स अप. त्यानंतर एखादं नाव असेल, रोहन असेल, राधा असेल, रोहन वेक्स अप. या ठिकाणी वेकचं वेक्स झालं, या ठिकाणी एसचा आपण उच्चार केलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी यस लावलेला आहे मित्रांनो. आता पुढे बघूया मित्रांनो की याची आपण प्रॅक्टिस कशी करायची. आपण या काळाची ओळख करून घेतली, याचं स्ट्रक्चर बघितलं, कुठल्या सब्जेक्ट सोबत आपल्याला V1 लावायचं आणि कुठल्या सब्जेक्ट सोबत आपल्याला ES किंवा ES लावायचं आपण बघितलेलं आहे. याची आपण प्रॅक्टिस कशी करणार, तर मी तुम्हाला माझ्या जे डेली रुटीन आहे, माझ्या ज्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मी तुम्हाला या प्रेझेंट इंडेफिनिटच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो. तर बघा मित्रांनो, मी सकाळी लवकर उठतो, आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. त्यानंतर मी फ्रेश होतो, आफ्टर दॅट आय गेट फ्रेश. त्यानंतर मी ब्रश करतो, म्हणजेच त्यानंतर मी दात घासतो असं मी म्हणणार. आफ्टर दॅट आय ब्रश माय टीथ. या ठिकाणी बघा, वेकअप म्हटलं मी, गेट म्हटलंय आणि आता ब्रश म्हणतोय. त्यानंतर मी आंघोळ करतो, आय टेक बाथ. त्यानंतर मी चहा पितो, आय ड्रिंक टी. त्यानंतर मी पेपर वाचतो, आय रीड न्यूजपेपर. त्यानंतर मी नाश्ता घेतो, आय टेक ब्रेकफास्ट. त्यानंतर मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल. मी तेथे शिकवतो, आय टीच ओव्हर देअर. मी शाळेतून घरी येतो, आय कम टू होम. त्यानंतर मी विश्रांती घेतो, आय टेक रेस्ट. त्यानंतर मी जिमला जातो, आय गो टू जिम. मी घरी येतो, आय कम टू होम. मी फ्रेश होतो, आय गेट फ्रेश. मी संध्याकाळचं जेवण करतो, आय टेक डिनर. त्यानंतर मी व्हिडिओ पाहतो, आय वॉच व्हिडिओज. त्यानंतर मी अभ्यास करतो, आय स्टडी. आणि मी झोपी जातो, आय गो टू स्लीप. बघा मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला माझ्या ज्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर आता आपण अदर सब्जेक्ट घेऊन कसं परफॉर्म करायचं, जसं की या ठिकाणी शी या सब्जेक्टला आपण कन्सिडर करून आपण या ॲक्टिव्हिटीज जर परफॉर्म केल्या तर या ठिकाणी क्रियापदाला एस किंवा ES म्हणजे वर्बला एस किंवा ES लागून त्या ठिकाणी आपण परफॉर्म करायचं आहे. जसं की सी जर या ठिकाणी आपण सब्जेक्ट कन्सिडर केलं तर सी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग, सी गेट्स फ्रेश, शी ब्रशेस हर टीथ, शी टेक्स बाथ, शी मेक्स टी, सी ड्रिंक्स टी. या ठिकाणी बघा, शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग असं म्हटलेलं आहे मित्रांनो. शी गेट्स फ्रेश म्हणजे येस लागून आपण परफॉर्म केलेला आहे. शी ब्रशेस हर टीथ, शी टेक्स बाथ ती अंघोळ करते. शी मेक्स टी म्हणजे ती चहा बनवते. शी ड्रिंक्स टी म्हणजे ती चहा पिते. शी रीड्स न्यूजपेपर म्हणजे ती वर्तमानपत्र वाचते. शी टेक्स ब्रेकफास्ट म्हणजे ती नाश्ता घेते. त्यानंतर ती कॉलेजला जाते. शी गोज टू कॉलेज, ती तिथे अभ्यास करते. शी स्टडीज ओव्हर देअर. त्यानंतर शी कम्स टू होम, ती विश्रांती करते. शी टेक्स रेस्ट,
ती पार्कमध्ये जाते. शी गोज टू पार्क. ती त्या ठिकाणी धावते. शी रन्स इन द पार्क. ती घरी येते. शी कम्स टू होम. ती स्वयंपाक बनवते. शी मेक्स फूड. त्यानंतर ती जेवण करते. शी इट्स फूड. त्यानंतर ती व्हिडिओ पाहते. शी वॉचेस व्हिडिओज. त्यानंतर ती टी व्ही पाहते. शी वॉचेस टी व्ही. ती अभ्यास करते. शी स्टडीज. आणि ती झोपी जाते. शी गोज टू स्लीप. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट सोबत आपल्याला एक ॲक्शन फॉर्म आपल्याला परफॉर्म करायचा आहे. तर त्याची एक ओव्हरऑल मी तुम्हाला आयडिया देतो. जसं की या ठिकाणी जर आपण वेकअप हे ॲक्शन आपण कन्सिडर केलं तर आपण ते प्रत्येक सब्जेक्ट सोबत या ठिकाणी जे सब्जेक्ट मी दिलेले आहे त्या प्रत्येक सब्जेक्ट सोबत आपल्याला ते कसे परफॉर्म करायचे बघा. जसं की आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. दे वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. आता आपण याला पुढच्या सब्जेक्ट सोबत कसं करायचं की शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. इट वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. एखादं नाव असेल नेम. रोहन वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक सब्जेक्ट सोबत आपल्याला एक ॲक्शन फॉर्म परफॉर्म करायचा आहे आणि प्रत्येक सब्जेक्ट सोबत ते आपल्याला त्याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. सो फ्रेंड्स, वन थिंग that I have to mention here. In the previous video, I used Marathi language a lot. I thought if I speak English to English, so not all Marathi speakers would understand it. That's why I made the video in Marathi language. But it doesn't mean that I can't speak in English. No, I can also speak English very well. Ever since I heard about the English language, I have been curious about English speaking. When I will speak English, but the teachers who taught us were not proficient in English language, so they could not teach us English effectively. Actually, it was not their fault because at that time there was no English atmosphere. So the question arrived how to learn and speak English. I thought now I have to do something myself that I can also speak English very well. After that, I started learning grammar rules and I started understand all those things, but could not speak. Then I realized I have to practice it. I have to practice it more and more, again and again. Then I stood in front of the mirror and started practicing. After a few days, slowly I realized my mistakes and I started correcting them. Friends, one thing always keep in your mind. Unless you practice speaking English, you will not able to speak English effectively and fluently. So practice it from today. Friends, in the upcoming videos, we will learn all the structures of step by step which I have used. So till then, take care. This is Ramdas over.